नमस्कार. आज आमच्याकडं आमच्या इथं अयोध्याचा कलश येतोय ना काकू. अयोध्याचा कलश येतोय आणि आम्ही सगळेजण आवरून त्यांच्या वेलकमसाठी तयार आहेत है ना. हो, आणि रांगोळी पण खूप सुंदर काढलाय. चला बघूया. तर अयोध्याचा जलकलश आमच्या इकडे येणार आहेत आज. तर सगळे खूप खुशीत होते. जसं काही आज दिवाळी येते ते म्हणतात ना, राम आएंगे तो मैं अंगणा सजाऊंगी. तर त्याप्रमाणे आम्ही आमचं अंगण सजवलं आहे. खूप सगळ्या रांगोळ्या काढून सनी आणि रंगबिरंगी कलर भरून, आणि रांगोळ्यामध्ये रंग भरतो ना आपण, तसेच देव पण आपल्या आयुष्यामध्ये रंग भरत असतो. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहे. कारण इकडनंच कलश येणार आहे आणि त्या कलशाच्या आगमन होईपर्यंत सगळ्या महिलांनी एकदम सुंदर अशा रांगोळ्या काढल्या आहेत. त्याच्यात रंगही भरले आहेत आणि पूर्ण रोड आहेत तिथं. पूर्ण रोडवरती खूप सुंदर दिसत होत्या आणि मला ह्या सगळ्या रांगोळ्या बघून खूप भारी वाटलं. खूप प्रसन्न वाटत होतं आणि असं वाटत होतं नुसतं जलकलश नाही तर आपल्या रामाची स्वारी सीतामाता आणि लक्ष्मणासोबत येत आहेत. श्रीराम आणि सीतामाता लक्ष्मण आमच्या भेटीसाठी. तर त्यासाठी आम्ही खूप खुश होतो. इकडून तिकडं धावपळ सुरू होती सगळ्यांची आणि खूप सुंदर असा देखावा निर्माण केला होता. आणि दिवाळीपेक्षाही अतिशय भव्य दिव्य वातावरण होतं. हे अयोध्या नगरी झाली होती असं वाटत होतं. आणि इतक्या सुंदर आणि एवढ्या जास्त रांगोळ्या होत्या. दिवे लावले होते. अंधार झाल्यामुळं दिवे अजून खुलून दिसत होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरासमोर खूप सुंदर अशी तयारी झालेली होती आणि एकजुटीनं आज वाटत होतं की खरंच श्रीरामाची स्वारी सीतामाता लक्ष्मणासोबत आमच्या घरी येते आहे. आणि सगळ्यांना असं वेगळं अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. कुठंही असं नव्हतं काही, आणि सगळ्यांनी ठरवून प्लॅन करून आवरलंही छान होतं आणि मुलं तर भारी खुश होते. आणि आपला शिवाजी महाराजाचा झेंडा भगवा आणि बाकीचे घेऊन सनी, तर सगळेजण अतिशय आनंदामध्ये. आणि छोटे मुलं तर भारी खुश होते. त्यांना वाटत होतं हे काय चाललं आहे, आधी कळत नव्हतं. मग समजावून सांगितलं मोठ्यांनी. छोट्यांनी तर ढोल ताशे पण वाजवले. एकदम जबरदस्त तयारी सुरू होती, दिसत असेल तुमच्या म्हणजे. आणि आता आम्ही आतुरतेने वाट बघतोय तर ती जलकलश केव्हा येतं आहे तिकडं. तर ही आधीची तयारी होती आमची आणि ही एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि आता आगमनासाठी सगळेजण रेडी आहेत आणि उभा पण आहेत, आतुरलेल्या नजरेने तिकडं बघतोय सारखे सारखे की कधी जलकलश येत आहेत आमच्याकडं. आणि शिवाजी महाराजाचा माझा लाडका राजा, तर त्याचा झेंडा असल्यावर तर अजूनच असं म्हणजे शब्द नाही आहेत, इतकं भारी वाटतं ते. कारण शब्द कमी पडतात ह्याच्यासाठी. आणि अजून इकडून तिकडं आणि तिकडून इकडं आम्ही तेच चालू. इथपर्यंत आला का कलश बघायचं, परत जायचं, परत बघायचं मुलांसोबत. आणि आम्ही रांगोळी तर काढल्याच होत्या. त्यानंतर आम्ही डेकोरेशनही छान केलं होतं, दिवे लावले होते आणि असं एकदम छान सगळ्यांनी मिळून. आणि आता जय श्रीरामाचा जल्लोष पण सुरू झाला होता. गर्दी हळूहळू वाढत होती कारण आणि अंधारही तसं होत होता. आणि आमच्या सगळ्यांसोबत तुम्ही जोरात म्हणायचे जय श्रीराम आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिहायचे. इथं आम्ही रांगोळीने पण लिहिलं आहे, पण ते पाटावरती काढलं कारण पाय पडू नये म्हणून. आणि अजूनही जिथं रिकामी जागा वाटली ना तर अजून वेळ होता, तर तोपर्यंत स्मिता वहिनींनी परत रांगोळ्या काढायला सुरुवात केली. आणि त्यांनी हे बघा इतकं सुंदर प्रत्येकाच्या घरासमोर एकदम छान आणि पाटावरती लिहिलं श्रीराम आणि त्याला डेकोरेट केलं. खाली जमिनीवरती नाही लिहिलं म्हणजे त्याच्यावर पाय वगैरे पडू नये म्हणून. मग सविता आणि मी स्मिता वहिनींनी काढलेल्या रांगोळ्यामध्ये रंग भरायला सुरुवात केली. कारण रांगोळीत मी आधीच सांगितलं रंग भरणं म्हणजे देव आपल्या आयुष्यामध्ये रंग भरत असतो, आनंदाचे नवनवीन चैतन्याचे. तर तेच रंग आपण आता आपल्या रांगोळीत भरून घेऊया आणि पटापट तयार व्हायचे आहेत. कारण जेव्हाची वाट बघ. आणि मुलांसाठी तर दिवाळी होती, फटाके आणि सुरसुऱ्या ते, आणि ज्याची आतुरतेने वाट बघत होते ते जलकलशाचं आगमन झाले होतं. तर आता प्रत्येक घरासमोर त्याची पूजा करण्यासाठी बघा किती धडपड सुरू आहे. नटून ठटून एकदम
शाही थाटामध्ये आम्ही जलकलशचं पूजन झालेत आणि सगळे एकत्र येऊन सनी एकदम छान आनंद उत्साहामध्ये कोणी फोटो व्हिडिओज आणि एकमेकांसोबत असं खुशीनं एकदम आता रमणीय वातावरण झालं होतं. एकदम मोहक असं वाटत होतं आम्ही आमच्या घरी नाही तर अयोध्या नगरीत आहे. आणि आता पुन्हा हा जलकलश मंदिराकडे वळतोय आणि मंदिरामध्ये जाऊन पुन्हा एकदा तिथं आरती वगैरे झाली. इथं आम्ही खूप सगळ्यांनी फुगड्या वगैरे खेळल्या, पावल्या खेळल्यात. कारण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फुगडी आणि पावल्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहेत. तर हे बघा आम्ही परत फुगडी खेळली आणि आनंद हा उत्साह किती असला तरी आपल्या वागण्यातनं व्यक्त होत असतो. तर सगळ्या लेडीजनी भरून प्रतिसाद मुलं बाळं घेऊन सनी तर छान असा आणि जिथं जिथं जात होतो तिथं आगमनाची तयारी अशी अप्रतिम होती. कृष्णाचे पप्पा आम्ही पण खूप आनंद घेतला या गोष्टीचा आणि जोडीची फुगडी तर भारीच असते. आणि जेव्हा आपण पंढरपूरला जातो ना तिथं पाठीमागं आमच्याकडचे सगळ्या जोड्या फुगडी खेळतात आणि असंही आमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह होतो ना उन्हाळ्यामध्ये, तेव्हा पण रोज हरिपाठामध्ये खूप सगळ्या फुगड्या वगैरे होत असतात आणि गर्दी बघा कशी वाढली आहेत, फुलाची उधळण होती आहे. तर सगळ्या अतिशय भव्य दिव्य कार्यक्रम सुरू होतात आणि नियोजनबद्ध असं काही नव्हतं तरी एकदम लवकर तयारी केली आहेत सगळ्यांनी. आणि असं आता इथं आरती घेणार. आता इथं आमचं विठोबा रुक्माईचं आणि गणपतीचं मंदिर आहेत आणि याच्या गणपतीच्या परिसरामध्ये इथं आम्ही सगळ्यांना वाटत होतं थोडा वेळ माझ्या डोक्यावर जलकलश असावा, थोडा वेळ आमच्या आजीनी बघामध्ये घुसून नंबर लावला आणि त्यांच्या एनर्जीची खरंच दाद द्यावा लागेल की ह्या वयात पण त्या अतिशय उत्साहाने करतात. इथं पूजा मांडलेत रामाची आणि सीता लक्ष्मण आणि त्याची पूजा आरती झाली. इथं आरती घेऊन नंतर पुढच्या वेळेस तर जोरात म्हणा जय श्रीराम.